आपल्या लोकांची आपली वाहिनी एबीडी न्यूज मराठी। अंबरनाथमधील एबीसी केबलच्या माघी गणेशोत्सवात यंदा सामाजिक बांधिलकी जपत एक आगळावेगळा उपक्रम राबवण्यात आलाय। बाप्पाला हार, फूल किंवा नारळ अर्पण न करता शालेय साहित्य अर्पण करण्याचं आवाहन करण्यात आलं होतं। भाविकांकडून जमा झालेलं हे शालेय साहित्य अनाथ मुलांच्या शाळेला प्रदान करण्यात आलं। एबीसी केबलचे संचालक अनिलदादा गायकवाड यांच्या संकल्पनेतून हा उपक्रम राबवण्यात आला असून समाजाच्या सर्व स्तरातून त्यांचं कौतुक होत आहे। एबीसी केबलचं कार्यालय नव्या वास्तूत स्थलांतरित झाल्यानंतर या ठिकाणी माघी गणेशोत्सव साजरा करण्याची संचालक अनिलदादा गायकवाड यांची इच्छा होती। त्यानुसार यंदा पहिल्यांदाच एबीसी केबलच्या कार्यालयात माघी गणपती बाप्पा विराजमान झाले। बाप्पाच्या आगमनावेळी ढोल ताशाच्या गजरात आणि फटाक्यांच्या आतिषबाजीत भव्य मिरवणूक काढण्यात आली। 1.5 दिवस गणपती बाप्पा एबीसी केबलच्या कार्यालयात विराजमान होते। यावेळी अनिलदादा गायकवाड परिवार तसेच संपूर्ण एबीसी केबलच्या परिवाराने भक्तिभावाने बाप्पाची सेवा केली। या गणेशोत्सवात बाप्पाला हार, फुलांऐवजी शालेय साहित्य अर्पण करण्याचं आवाहन करण्यात आलं होतं। या आव्हानाला भाविकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला आणि मोठ्या प्रमाणात शालेय साहित्य अर्पण केलं। हे साहित्य एबीसी केबलकडून रोटरी क्लबच्या माध्यमातून अनाथ मुलांच्या शाळेला प्रदान करण्यात आलं। या उपक्रमामुळे भक्ती आणि सामाजिक बांधिलकीचा सुंदर संगम एबीसी केबलच्या माघी गणेशोत्सवात पाहायला मिळाला। आपल्या शहरातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आपल्या एबीडी न्यूज मराठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि लाईक शेअर करून पहा शहरातील ताज्या घडामोडी थेट मोबाईलवर।